सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्या विपाश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 42 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की हे अर्जुना, वेदाच्या नुसत्या बाह्य अर्थवादात रममान झालेले लोक सकाम कर्माशिवाय दुसरे काहीच करत नाही अशी शोभायुक्त दिखावानी बोलतात। म्हणजे वेदाच्या नुसत्या बाह्य अर्थवादात रममान झालेले लोक सकाम कर्माशिवाय दुसरे काही नाही अशी शोभायुक्त वाणी बोलतात की ज्यांची कर्मफळामध्ये आसक्ती असते, ज्यांना असं वाटते की आम्हाला स्वर्ग प्राप्त व्हावा, अशी जी काही स्वर्गाची लालसा धरलेले आणि जे नेहमी सकाम कर्माविषयी बोलतात। कारण वेद जर विचार केला वेदाच्या संबंधाने तर वेदामध्ये सगळंच आहे। कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे। कर्माच्या संबंधानं भरपूर वेदामध्ये वर्णन आलेलं आहे। परंतु काही जे आहे ते वेदाचा अर्थ लावून केवळ भोगाविषयी सकाम कर्माविषयीच वर्णन करतात की कर्म कसं केलं पाहिजेत, सकाम कर्म कसं केलं पाहिजेत आणि सकाम कर्माने कशा पद्धतीने स्वर्ग प्राप्त होतो। अशा पद्धतीने सतत त्यामध्ये जे काही अनेक लोक आहेत त्यांना त्यामध्ये गुरफटून ठेवतात। काय करतात? वेदाचं जे काही प्रतिपादन करून सुंदर आपल्या अशा वाणीने त्यांना समजावून सांगून की कर्म कसं श्रेष्ठ आहे आणि कशा पद्धतीने आपण कर्म केलं पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात। माऊली त्याच्यावर फार सुंदर बोलतात। माऊली म्हणतात की वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरोनिया। वेदाचे प्रमाण देतात। काय? वेदाच्या आधाराने वेदाचे प्रमाण देऊन की कर्म कसं श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने वर्णन करतात। परंतु जे काही महापुरुष आहे, जे संत होऊन गेले, त्या संतांनी मात्र वेदामध्ये जे काही लीला आहे सांगितलं, इथे माऊलीने पुढे सांगितलेलेच आहे की वेदामध्ये अनेक गोष्टी जरी असल्या तरीही त्यामधील सगळ्याच गोष्टी ह्या घेण्यासारख्या नसतात। त्यातील काही गोष्टी अशा असतात, अरे समुद्र अफाट आहे आणि अफाट समुद्र आहे म्हणून काय त्या समुद्राचं अफाट झालं, किंवा गंगा नदी अफाट आहे, नर्मदा मैया अफाट आहे, अफाट पाणी तिच्यामध्ये आहे म्हणून काय सगळंच पाणी पिऊन घ्यायचं असतं का? नाही। तर आपल्याला जेवढी तहान असेल तेवढंच पाणी आपण त्यातून घ्यायचं असतं। त्या पद्धतीने वेद अनेक बोलला असेल तरीही सुद्धा आपल्या हिताचं काय आहे ते हिताच्याच गोष्टी आपण त्यातून घेतल्या पाहिजेत।
तुकाराम महाराज तर म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावे, एरानी वहावे भार माथा. वेदाचा खरा अर्थ जर कोणाला माहीत असेल तर तो आम्हाला माहिती आहे. कारण वेदामध्ये पुष्कळ गोष्टी बोलल्या गेल्या आहे, पुष्कळ गोष्टी सांगितल्या गेल्या आहे आणि पुष्कळ गोष्टी सांगितल्या गेल्या, पुष्कळ गोष्टी बोलल्या गेल्या आहे. त्यामुळे केवळ वेद जो आहे तो वेद कर्म प्रतिष्ठित आहे किंवा कर्माचं प्रतिपादन करणार आहे असे म्हणणारे जे काही लोक आहे ते चुकीचं आहे. ते केवळ अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात, अशा पद्धतीने उपदेश करतात की वेद जो आहे तो कर्म प्रतिपादक आहे आणि कर्मफळाच्या विषयी ते आसक्ती स्वतःही धरतात आणि इतरांनाही धरण्यासाठी प्रवृत्त करतात. एखादा यज्ञ करायला होतात आणि सांगतात की यज्ञ जर केला, तुम्ही अशा पद्धतीचा यज्ञ केला तर तुम्हाला अशा पद्धतीचं फल मिळेल, तुम्ही अशा पद्धतीचं कर्म केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने फळ मिळेल, तुम्ही असं हे काम केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याचं फळ मिळेल आणि सतत त्यांना फळाच्या आशेमध्ये गुंतून ठेवतात. अनेक लोक यज्ञ, याग, पूजा, कर्मकांड करतात आणि हे सगळं करत असताना जो यजमान असतो त्या यजमानाला सांगितलं जातं की बाबा ही अशी पूजा तुम्ही जर केली तर त्याच्यापासून तुम्हाला ही फलश्रुती मिळणार, तुम्ही अशी पूजा केली तर तुम्हाला याच्यापासून ही फलश्रुती मिळणार, तुम्ही अशी पूजा केली तर तुम्हाला याच्यापासून ही फलश्रुती मिळणार. त्याला सदैव फलश्रुतीमध्ये त्याला गुंतून ठेवतात आणि तो सुद्धा त्या फलश्रुतीच्या आसक्तीमध्ये येऊन, ती फलश्रुतीच्या मोहामध्ये येऊन तो सुद्धा त्या पद्धतीने कर्म आसक्त होऊन त्या पद्धतीने कर्म करतो. परंतु कर्म करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पालन केल्या पाहिजे. कारण मागे सांगितलंच आहे की जर कर्म करत असताना कर्माचे मंत्र जर चुकले तर एखाद्या वेळेस होणारा जो काही पुत्र कामिष्ठी यज्ञ केला आणि त्याच्यातले मंत्र चुकले तर पुत्र तर होणारच नाही, पण घरातील एखादा व्यक्ती मरून जाईल. पण नाही एखाद्या वेळेस मेला घरातला व्यक्ती, पण जर पुत्र झाला बी तरी तो व्यंग होईल. म्हणून जे काही कर्म आहे ते कर्म करत असताना जर कर्मफळामध्ये आसक्ती असेल तर मग मात्र तुम्हाला निश्चित त्याचं फळ जे आहे ते चांगलं वाईट तुम्हाला भोगायला मिळेल. म्हणून जे काही साधू संत असतात, महात्मे असतात, महापुरुष असतात, ते कर्म जरी करत असेल परंतु मी करणारा आहे, मी करतो आहे अशा पद्धतीची आसक्ती ते धरत नाहीत. ते सदैव असं समजत असतात की हे कर्म भगवंत माझ्याकडून करून घेत आहे, मी करणारा कोणी नाही. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीची बुद्धी होते की हे सगळं कर्म देव करणारे आहे, भगवंत करणारे आहे, तो माझ्याकडून करून घेणार आहे, मी तर कोण आहे, मला चालवणाराही तो आहे, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविना, असं जो मानणारा आहे आणि मी करणारा कोण आहे असं जो मानणारा आहे तो खऱ्या अर्थानं निष्काम कर्मयोगी ठरू शकतो. अनेक लोकांच्या समोर लावतात निष्काम कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी. निष्काम कर्मयोगी म्हणजे त्याचा अर्थ तो नसतो. तुम्ही सगळं माया संपत्ती जमा केली आणि म्हणतात निष्काम कर्मयोगी. हे कशाचा निष्काम कर्मयोगी? अनेक धन संपत्ती, अनेक मोठमोठे कॉलेजेस आहेत, अनेक हे आहेत आणि भरपूर असं कमाई केलेले आहेत आणि 2 नंबरचा पैसा कमवला आहे राजकारणातून, याच्यातून त्याच्यातून, आणि स्वतःसाठी निष्काम कर्मयोगी लावत असाल तर मग मात्र ते खरं ठरत नाही. जर तुमचं कार्य परोपकारासाठी असेल, समाजासाठी असेल, तुमचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसेल, हित नसेल, तुमच्या मुलाबाळाचा स्वार्थ नसेल तर मग समजायचं ती निष्काम कर्मयोगी आहेत. परंतु जर तुमच्या परिवाराचा, तुमचा जर त्याच्यामध्ये आसक्ती असेल तर मग मात्र निश्चित असं समजायचं की तुम्ही निष्काम कर्मयोगी ठरू शकत नाही. तर अशा पद्धतीने जे कर्म आहे ते कर्म करण्यास प्रवृत्त करतात. अनेक तुम्ही पाहसाल की बाबा नारायण नागबली करा, त्याच्यामुळे तुमचं काय घरात जे अशांती आहे ती अशांती निघून जाईल. मग नारायण नागबळी करण्यासाठी नाशिकले जातात, मग तिथे नारायण नागबळी करतात आणि ती जर व्यवस्थित झाली तर तुमची घरातील अशांती वगैरे काय असेल, तुम्हाला जी काही पीडा असेल ती नाहीशी होईल. आणि ती जर व्यवस्थित मंत्रोच्चारासहित झाली नाही, व्यवस्थित केल्या गेली नाही तर ती फळ द्यायच्या ऐवजी ती फळ तर देणारच नाही, पण त्याच्यापासून तुम्हाला दोष पण लागू शकतात. म्हणून मंत्र चुकता थोडा धडची होय वेडा, अशा पद्धतीने
परंतु जो निष्काम कर्म करतो त्याच्याकडून थोडी चूकही झाली, त्याच्यात फळाची आसक्ती नसते. तो कर्म करू राहिला, कर्म करता करता चूक झाली, प्रमाद घडला, एखादी गोष्ट घडली, अरे त्याच्यामध्ये त्याला फलाची आसक्ती नाही, तर त्याच्यामध्ये त्याला दोष लागणार नाही. कारण त्याने स्वतःकडे कर्तृत्व भावच ठेवलेला नाही. जो स्वतःकडे कर्तृत्व भाव ठेवला नसल्यामुळं त्याला त्याच्या जीवनामध्ये काही मिळवायचं काही आशाच नाही. त्याच्या कर्मफळाची आसक्ती नसल्यामुळे दोषापासून तो अलग ठरेल किंवा अलग होईल. पुन्हा माऊली सांगतात, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. अरे असं म्हणतात, या संसारामध्ये जन्मल्यानंतर यज्ञाधिक कर्म करा. अरे वास्तविक आम्हाला हा जो देह मिळाला आहे, हा देह देवे दिला देह भजन गोमटा. कशासाठी दिला देवाना? भजन करण्यासाठी. भगवंताने हा देह जर आपल्याला कशासाठी दिला तर भगवंताच्या प्राप्ती करून घेण्यासाठी, मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी, सर्वोत्तम जे पद आहे त्या पदाची प्राप्ती करून घेण्यासाठी. परंतु या ठिकाणी आल्यानंतर अनेक लोक कर्माची प्रतिष्ठा करतात, म्हणतात संसारी याच्यासाठी जन्मायचं आहे, संसारामध्ये यासाठी यायचं आहे. कशासाठी? की यज्ञादी कर्माचं आचरण करण्यासाठी. वास्तविक यज्ञादी कर्म आचरण करून तुम्हाला स्वर्गच प्राप्त होईल. पण स्वर्ग प्राप्ती होऊन तरी काय हो? मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची ओटी उतरे. अरे तुम्हाला पुण्य संपल्यानंतर इंद्राला सुद्धा ती त्याची गादी सोडावी लागते. अरे साधं आपण इलेक्शनमध्ये पाहतो, राजकारणामध्ये पाहतो, एका जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही सत्तेवर आहे. जनतेची सहानुभूती, जनतेचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्ही त्या गादीवर बसलेले आहेत. ज्यावेळेस जनतेचा आशीर्वाद निघून जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या पदावरून खाली व्हावं लागतं, तुम्हाला ते पद सोडावं लागतं. त्या पद्धतीने जोपर्यंत तुम्ही कमावलेलं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग आहे. पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. मग तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की पुन्हा जन्म मरणाच्या ह्या ज्या काही फेऱ्या आहे या थांबवायच्या आहे, चुकवायच्या आहे, तर तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल आणि ती गोष्ट म्हणजे निष्काम कर्मयोग. परंतु या ठिकाणी तर जे काही कर्म प्रतिपादक आहे, कर्माला सांगणारे लोक आहे, ते तर म्हणतात की संसारी जन्मी यज्ञाधिक कर्म कीजे. अरे ही गीतामया सुद्धा आहे. या गीतामयाच्या अनेक लोकांनी अनेक विश्लेषण केले आहे. परंतु हे विश्लेषण करत असताना अनेक लोकांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण केलं आहे. काही लोकांनी ही गीता जी आहे ती कर्मपर सांगितली आहे, की भगवंताने अर्जुनाला त्याचा स्वधर्म सांगितला, म्हणजे कर्म करायचं सांगितलं. पण केवळ भगवंताने अर्जुनाला त्याचा स्वधर्म आणि कर्म सांगितलं नाही, तर त्याच्याबद्दल त्याच्या पुढे हे सुद्धा काही सांगितले आहे. परंतु लोक त्यांच्याकडे दुर्लक्षित करतात, कारण ते कर्माला मानणारे आहे, कर्मठ आहे, आणि कर्मठ असल्यामुळे ते कर्माला मानणार आहे. म्हणून केवळ गीता ही कर्मयोग सांगणारी नाही, गीता ही ज्ञानयोग सुद्धा सांगणारी आहे. गीता हा भक्तियोग, गीतेसारखा ग्रंथ हा भक्तियोग सांगणारा सुद्धा ग्रंथ आहे. परंतु लोक कर्मयोगी गीता म्हणून तिचा काय करतात? उपयोग करतात. तर सांगायचं तात्पर्य, संसारी आपल्याला जो जन्म झाला आहे तो केवळ यज्ञयाग करण्यासाठी किंवा यज्ञादी कर्म करण्यासाठी झालेला नाही. आपला जो जन्म झाला आहे तो भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी झालेला आहे. आणि असं म्हणतात की 84 लक्ष योनी भोगावे लागतात, नंतर कुठे मनुष्य देह प्राप्त होतो. आणि जे काही तुम्ही पाप पुण्य केलं ते फक्त याच देहामध्ये, याच देहामध्ये भजन सुद्धा होतं, याच देहामध्ये पाप पुण्य सुद्धा होतं. तुम्हाला जर पशुचा जन्म प्राप्त झाला तर पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगते. अरे एखाद्या पशुने, एखाद्या वाघाने हरणाची शिकार केली म्हणजे वाघाला हरणाची शिकार केल्याचं पाप लागला असं नाही. वाघाने गायीची शिकार केली म्हणून, गाय मारली म्हणून, गो हत्या केली म्हणून त्या वाघाला दोष लागतो असं नाही. अरे एखाद्या मांजरीने उंदराला मारलं म्हणून ते मांजरीला उंदीर मारण्याचा दोष लागतो असं नाही. एखाद्या कुत्र्याने मांजरीला मारलं म्हणून त्याने मांजर मारल्याचा दोष लागतो असं नाही. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पाप पुण्य काही लागत नाही. म्हणून
पशु काय पाप पुण्य जाणते ते जाणतही नाही आणि त्यांना लागतही नाही. त्यांना पाप पुण्य माहीतच नाही. त्यांना केवळ फक्त भोग भोगणे माहिती आहे. म्हणून मनुष्य जन्म किंवा मनुष्य देहच हा इतका विवेकपूर्ण आहे, इतका चांगला देह आपल्याला भेटला आहे की त्याच्यामध्ये आपण विवेक करू शकतो. त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने निष्काम कर्मयोगाचं आचरण करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतो. परंतु तुम्ही पाहता सगळीकडे धावपळ एकाच गोष्टीची आहे. कशासाठी? काहीतरी मिळवण्यासाठी. काहीतरी मिळालं पाहिजे आणि काहीतरी मिळालं पाहिजे सतत तो अट्टहास करत राहतो. सतत काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून सतत तो धावत असतो, सतत पळत असतो, सतत तो त्याच्या मागे चालू आहे. असं करता 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 आयुष्याचा शेवट येतो आणि आयुष्याचा शेवट आल्यानंतर मग त्याला समजतं की अरे आपल्याला एवढं करायचं होतं आणि आता काही शिल्लक राहिलं नाही. एक उदाहरण असं सांगितलं जातं, एक रजई शिवणारा होता आणि हिवाळ्याचे दिवस होते आणि रजई शिवणारा होता. त्यावेळेस काही एवढ्या मशिनरी डेव्हलप झालेल्या नव्हत्या. तो हाताने जे काही घोंगडे वगैरे आहे, रजई आहे, तो हाताने शिवायचा, घोंगडे बनवायचा. कडाक्याची थंडी पडली, त्याच्याकडे मागणी वाढली. अनेक लोकांनी ऑर्डर देऊन ठेवल्या, हे आमचे काय जे ॲडव्हान्स असेल हे ॲडव्हान्स घ्या आणि आमची रजई बनवून ठेवा, आमची रजई बनवून ठेवा, आमची रजई बनवून ठेवा. मागणी वाढली, करणारे हा एकटाच. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या डिमांड करू लागल्या. एक त्यांचा मुलगा होता, त्यांची पत्नी म्हणाली तुम्ही एवढ्या लोकांसाठी रजया करता, आपल्या मुलासाठी सुद्धा एखादी रजई करा. तुम्ही रजई करा आणि रजई करता आणि लोकांनाच देता, मुलासाठी कधी करता? शेवटी तो म्हणे करतो 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 करतो, कडाक्याची थंडी, करतोच म्हणत होता. एक दिवस यम महाराज आले त्यांना नेण्यासाठी आणि म्हणाले चला आता. आणि कुठं? अहो म्हणे झाला तुमचा आता काळ संपला, तुमचा दिवस संपले, ठरलेले जो काळ होता तुमचा इथे राहण्याचा तो संपलाय म्हणे, आता चला निघावं लागतं. अरे कधी कोणाला निघावं लागल, कोणत्या घडीला जावं लागल ते सांगता येत नाही. तुम्ही असो, आम्ही असो, कोणी असो, कधीही आपल्याला कोणत्याही घडीला या देहाचा त्याग करायचं काम पडू शकतं. मग ते कुठल्याही माध्यमातून असेल. एखाद्याला हार्ट अटॅक येईल, एखाद्याला काय म्हणतात ते ॲक्सिडेंट होईल, एखाद्याचं आणखीन काही होईल. कुठल्या तरी माध्यमातून त्याला देह सोडावा लागू शकतो. मग देहाचं काय भरोसा आहे? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा. तरीही सुद्धा तो एवढा आसक्त झाला की 2 पैसे आले पाहिजे, 2 पैसे आले पाहिजे, 2 पैसे आले पाहिजेत. रजई शिवणारा शेवटी यम न्यायला आले. यम न्यायला आल्यानंतर यम म्हणाले चला आता. त्यावेळेस तो म्हणाला की नाही मी येतो तुमच्या सोबत, परंतु माझ्या मुलासाठी एकदा एवढी एक रजई शिवू द्या. काय? माझ्या मुलासाठी एवढी एक रजई शिवू द्या. त्यांनी सांगितलं बाबा की तुझा आता काळ संपलेला आहे, तुझा वेळ संपलेला आहे आणि एक लक्षात ठेवा, टाइम अँड टाईड वेट फॉर नो मॅन. वेळ आणि काळ कधीही कोणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबत नसती. गेलेला वेळ कधी परत येत नाही आणि गेलेला काळ कधी परत येत नसतो. म्हणून टाइम अँड टाईड वेट फॉर नो मॅन, तुमची वाट पाहणार नाही. म्हणून म्हणतात ना, वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. अरे तुमच्यासाठी आमच्यासाठी हे जे काही आता परमार्थाचं दालन उभं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपलं कल्याण करून घ्या. नाहीतर कधी हा देह सोडावा लागल आणि कधी आपल्याला जावं लागल आणि मग पुढचा मनुष्य देह कधी प्राप्त होईल ह्या गोष्टी सांगता येत नाही. म्हणून हे जर सगळं तुम्हाला असं वाटत असेल की याच देहामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजेत, याच देहामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती झाली पाहिजेत, याच देहामध्ये आपण भगवंताला प्राप्त करून घेतलं पाहिजे, तर निश्चित मात्र तुम्हाला काय करावं लागेल? निष्काम कर्मयोगाचं आचरण करावं लागेल. माझं 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 काहीच नाही, जे आहे ते तुझं 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 तुझं. जे काही आहे ते माझं नाही, जे काही आहे ते तुझंच आहे. करणारा मी नाही, करणारा तूच आहे, करून घेणारा तूच आहे आणि सगळं करणारा सुद्धा तूच आहे. अशा पद्धतीचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. तर उदाहरण सांगत होतो, तो रजई शिवणारा यम न्यायला आले. यम महाराज म्हणे चला, तो म्हणे एवढी रजई शिवू द्या. रजई शिवल्यानंतर मी निश्चित यायला तयार आहे. त्यांनी सांगितलं की अरे आता रजई नाही आणि काहीच नाही. आतापर्यंत तो दुसऱ्याच्या ऑर्डर घेतला, स्वतःच्या मुलासाठी सुद्धा त्याला जगता आलं नाही. तसं आयुष्यामध्ये अनेक लोक आहे की जे अनेक लोक सतत धावपळ करत आहे, सतत धावपळ करत आहे, सतत धावपळ करत आहे मिळवण्यासाठी. सकाळी उठल्यानंतर जे जॉबला जातात, सकाळी
9चा जॉब असला तर 7 वाजता गाडीमध्ये बसतात, 7 ते 9 प्रवास करतात, 9 वाजेपासून 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत काय जो जॉब असेल ते करतात, पुन्हा 2-3 घंट्याचा प्रवास करून पुन्हा घरी येतात, जेवण करतात, झोपतात, पुन्हा सकाळी उठले की आंघोळ केली, नाश्ता जेवण केलं, डबा हा सोबत घेतला की पुन्हा ड्युटीवर, पुन्हा संध्याकाळी, असं नित्य त्यांचा क्रम चालू आहे. कधी देवासाठी वेळ नाही त्यांच्याकडे आणि कधी परिवारासाठी सुद्धा वेळ नाही. तर सतत ते स्वतःच्या कर्मामध्ये रत असतात, सतत काही ना काही मिळवण्यासाठी ते सतत त्याच्यामध्ये आसक्त असतात. अशा पद्धतीने मग तुम्ही इतरांसाठी जगता आहे, म्हणजे मिळवण्यासाठी सतत जगत आहे, पण काय मिळवण्यासाठी जगत आहे? भोग मिळवण्यासाठी. आणि जो भोग आहे तर तो भोग शेवटी एक दिवस इथे सोडून जावं लागणार आहे. भोगाला तर आपण काही सोबत घेऊन जाऊ शकत नाही, किंवा भोगापासून मिळवलेलं धन संपत्ती हे जे काही आहे हेही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. हे सगळं आपलं इथेच ठेवून जावं लागणार आहे. काही आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. तर त्या पद्धतीने जो रजई शिवणार आहे, शेवटी यमाने म्हटलं नाही बाबा चालावं लागतं. तो स्वतःच्या मुलासाठी रजई सुद्धा शिवू शकला नाही. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसाठी वेळ द्या, आत्ममंथन करा, चिंतन करा, मनन करा आणि त्याद्वारे मी काय प्राप्त केलं पाहिजे आणि मला माझा जन्म कशासाठी मिळाला आहे या गोष्टीचा विचार केला पाहिजे. परंतु जे यज्ञ यागाचा उदो करणारे आहे, किंवा ज्या यज्ञ यागावर ज्यांचं पोट भरतं ते केवळ यज्ञ यागच करा अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत असतात. आणि माऊलींनी ते सांगितले की इतकी सुंदर वाणीने ते मार्गदर्शन करतात, एवढी त्या कर्माची महत्ता सांगतात, एवढी त्या कर्माची महात्म्य सांगतात सुंदर अशा वाणीने की त्या वाणीमध्ये काय होऊन जाते, मनुष्य मोहित होऊन जातो. आणि त्या स्वर्गाचं वर्णन असं करून सांगतात की त्या स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका आहे, कल्पवृक्ष वृक्ष आहे, रंभा उर्वशी सारख्या काय आहे तर अप्सरा आहे. अरे जिथे जा तिथे चिंतामणीच्या सडका आहे. चिंतामणीच्या सडका आहे म्हणजे इतकं सुंदर वर्णन करून सांगतात की चिंतामणीच्या सडका, रस्त्याने गेले आणि चिंतामणीच्या सडका आहे, आणि मनामध्ये जे चिंतन केलं ते लगेच पूर्ण होऊन जातं. दुसरी गोष्ट कल्पतरूचे वृक्ष आहे. जे जे तुम्ही कल्पना त्या वृक्षाखाली बसा, जी जी कल्पना कराल ती तुमची कल्पना पूर्ण होऊन जाते. कल्पतरूचे वृक्ष आहे. अरे आणखीन त्या ठिकाणी रंभेसारख्या उर्वशीसारख्या काय अप्सरा आहे, ज्या नाचत असतात, मनोरंजन करत असतात आणि तुम्हाला प्रसन्न ठेवण्याचं काम करतात. अशा पद्धतीने असं सुंदर सांगितलं. तिथं अनेक भोग भोगण्यासाठी आहे. अरे काही धर्मामध्ये असं सांगतात की जर तुम्ही जर गॉडला प्राप्त केलं, देवाला प्राप्त केलं, तर तुम्हाला तिथे त्या ठिकाणी 72 हुरे काय मिळतील, 72 हुरे तुम्हाला भोगायला मिळतील. म्हणजे ते हेच सांगणारे आहे की तिथे फक्त भोग आहे आणि त्या भोगाचं तुम्ही काय करा, आणि मग त्या भोगासाठी ते इथे आपला प्राण सुद्धा देतात. अरे आतंकवादी जे आहे ते आतंकवाद्याला असं शिकवलं जातं की बाबा तुम्ही जर अशा पद्धतीने कर्म केलं, तुम्ही जर अशा पद्धतीने जर वागले तर तुम्हाला काय की स्वर्गामध्ये जन्नतमध्ये तुम्हाला काय मिळेल तर 72 हुरे मिळतील. आणि त्या 72 हुरेच्या आशेने काय की जे फिलॉसॉफर आहेत वेगवेगळ्या धर्माचे ते फार सुंदर सांगतात की त्यांनी ती 72 हुरे असे आहे की त्यांनी 100 साड्या जरी घातल्या तरी त्यांचं अंग त्या 100 साड्यातून दिसेल इतक्या त्या सुंदर असतात. म्हणजे सतत त्या मनोहर स्वर्गाचं वर्णन किंवा त्या जन्नतचं वर्णन करून सांगतात आणि त्या जन्नतविषयी, स्वर्गाविषयी, त्याच्याविषयी, कर्मफळाविषयी, त्याच्याविषयी आसक्ती धरायला लावतात. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये यज्ञादी कर्म करायला लावतात, दुसऱ्या धर्मामध्ये दुसरे कर्म असतील, पण त्या भोगाच्या संदर्भातच काय करायला लावतात, कर्म करावं लागतात, त्याचं वर्णन करून सांगतात. म्हणून पण या ठिकाणी मात्र भगवंत अर्जुनाला हा उपदेश करत आहेत की बाबा निष्काम कर्मयोगाचंच आचरण केलं पाहिजेत. पुन्हा सांगतात माऊली, येत हे वाचुनी काही अनेक सर्वथा सुखची नाही, ऐसी अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धी ते. भगवंतानं तर सांगितलं आहे आता किंवा माऊलीने सांगितलं आहे
येत हे वाचुनी काही. अरे इहलोकी उपभोगाच्या सुखासारखं दुसरं सुख नाही, अशी दुर्बुद्धी असलेले लोक बोलतात. अर्जुन हे तू जाण. इहलोकी उपभोगाच्या सुखासारखं या लोकांमध्ये उपभोगाच्या सुखासारखं दुसरं सुख नाही. अरे इहलोक आहे आणि परलोक आहे. एकीकडे परलोक सांगितला जातो आणि एकीकडे इहलोक सांगितला जातो. इहलोकामध्ये उपभोगाच्या सुखासारखं दुसरं सुख नाही. पण एक लक्षात ठेवा की कितीही वस्तूचा तुम्ही उपभोग घेतला तर ती उपभोग्य वस्तू जी आहे ती तुम्हाला समाधान आणि सुख देऊ शकत नाही. अरे विषय आहे, विषय तुम्ही कितीही सेवन केला तरीही तो विषय तुम्हाला सुख आणि समाधान देऊ शकत नाही. विषय तुम्हाला सुख आणि समाधान देऊ शकत नाही. अरे तुम्ही बंगल्यामध्ये राहत आहे, परंतु जर तुमचं चित्त शांत नाही तर त्या बंगल्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो बंगला सुद्धा तुम्हाला त्रासदायक वाटेल. अरे तुम्ही चांगल्या 50 लाखाच्या गाडीमध्ये हिंडत आहे, पण तरीही सुद्धा त्या गाडीमध्ये जर तुम्हाला सुख समाधान मिळत नसेल तर ती गाडी सुद्धा काही कामाची नाही. अनेक लोक म्हणतात भोग भोगण्यासाठी आपण आलो आहे. जसं चारवाग लोक आहेत ना, चारवाग लोक म्हणतात की जन्म हा आपल्याला प्राप्त झाला आहे तर भोग भोगून घ्या, आहे का नाही. आणि भोजन ते भक्ती वर्ण ते मुक्ती पाखंड्यासी. चांगल्या पद्धती चांगले पदार्थ सेवन करा, चांगल्या पदार्थ सेवन करून आपलं पोट भरा आणि नसल पैसे तर लोकांना उधार घ्या, पण स्वतःचा विचार करा. अशा पद्धतीने जे मार्गदर्शन करत राहतात, अशा पद्धतीने जे सांगत राहतात आणि सांगतात की भोगच भोगा. या ठिकाणी इहलोकामध्ये भोग भोगण्यासाठीच आपण आलो आहे किंवा उपभोगासारखं दुसरं सुख नाही असं सांगणारे जे आहे त्यांना स्वतः विचारा की तुम्ही उपभोग घेऊन वस्तूचा तुम्हाला सुख आणि समाधान मिळालं आहे का. अरे मागे उदाहरण सांगितलंच होतं मी तुम्हाला की राजा होता, पण राजा महालात राहायचा, सोन्याच्या पलंगावर झोपायचा, पण किंचितही शांती त्याच्या जीवनामध्ये नव्हती. शेवटी शांती प्राप्ती करण्यासाठी तो ज्या साधूकडे गेला की म्हणाला त्या साधूला अंगरखा द्या, तुम्हाला शांती प्राप्त झाली. त्यांनी सांगितलं बाबा की जर मी अंगरखा घातलेला असता, मी महालात राहिलो असतो, मी या उपभोग्य वस्तूचा उपभोग करून घेतला असता तर मी सुद्धा तुझ्यासारखा दुःखी झालो असतो. अरे असं म्हणतात ना की एक महात्मा होते. काय होते? उदाहरण सांगितलं, एक महात्मा होते आणि महात्मा होते बिचारे मस्त जंगलामध्ये तप करायचे, अरण्यामध्ये राहायचे, केवळ लंगोटी लावून राहायचे. आणि त्यामुळे लंगोटी लावून राहायचे त्याच्यामुळं फारसं काही त्याला साबण सोडा ह्या त्या गोष्टी लागत नव्हत्या. दुसरी गोष्ट म्हणजे काही जे जंगलामध्ये असेल झाडपाला हे ते कोणा आणून दिला, अनाज घेणं असतं तेच खायचं प्यायचं, तसे ते रममाण राहायचे आणि त्यांच्या जीवनाचा ते आनंद घ्यायचे. काय घ्यायचे? आनंद घेऊन यायचे. ते साधू होते बिचारे, त्यांना काय. पण एक दिवस एक व्यक्तीने पाहिलं कोणीतरी साधू महाराज बसलेले आहे. लोक फार खतरनाक आहे, लोक आम्हाला फसवायला बसलेले आहे, लोक एवढे खतरनाक आहे. म्हणे महाराज काय रोज नुसते तुम्ही जंगलातले फळं आणि फुलं आणि पानं खाता, तुम्हाला मी आज सुंदर असा स्वयंपाक करून आणतो. महाराज म्हणाले काय हरकत नाही. महाराजानं मस्त महाराजासाठी बासुंदी वगैरे करून आणली, छानपैकी चमचमीत पदार्थ आणले. महाराजांनी कधी याच्या अगोदर असे पदार्थ खाल्लेच नव्हते. बासुंदी करून आणली चांगल्या पद्धतीने. म्हणे महाराज ही बासुंदी महाराजांनी खाल्ली. महाराज खूप प्रसन्न झाले, म्हणजे खूप छान पदार्थ आणला. आता कधी नवं जर एखादा पदार्थ भेटला त्याची माणसाला वाटते चांगला, तर खूप छान पदार्थ आणला. अरे पूर्वीच्या काळामध्ये जर 20-25 वर्षाचा काळ जर पाहिला तर बऱ्याच लोकांनी अनुभवला असेल. एखादा गोड पदार्थ पंक्तीमध्ये असणं म्हणजे त्यावेळेस त्या माणसाची प्रतिष्ठा समजली जायची. एखाद्याने जर बुंदी केली तर त्याला समजायचं की हा माणूस फार प्रतिष्ठित आहे, श्रीमंत आहे, अशा पद्धती समजलं जायचं. म्हणजे आता रोज बुंदी कोणी खाऊ घातली, रोज गोड पदार्थ स्वीट पदार्थ रोजच मिळतात, त्याच्यामुळे त्याची काही आता तेवढी महत्ता राहिली नाही. पण त्या साधूला ती बासुंदी खाऊ घातली. बासुंदी खाऊ घातल्यानंतर साधू मला खूप छान आहे म्हणजे महात्माजी, तुम्हाला जर अशी रोज बासुंदी खायची असेल तर तुम्हाला एक मी गाय देतो, गाय दान करून देतो.
काही हरकत नाही बाबा. मग त्यांनी एक गाय दिली महात्माजीले. मग महात्माजी ते गाय चारायचे, दूध काढायचं, तो तिथपर्यंत ठीक होतं. पण आता एवढं दूध काय करावं, आणि हळूहळू त्यांनी अनाज सुद्धा त्या ठिकाणी आणून दिला. महात्माजी, तुमची सेवा मी करतो, तुम्हाला नका तुम्ही आमच्या हातचं खाऊ, पण तुम्हाला डाळ दाणा वगैरे सगळं तुम्हाला आणून देतो, म्हणजे तुम्हाला जंगलात जायचं काम नाही, फळं फुलं पाहायचे काम नाही, तुमची जास्त तपस्या होईल, जास्त साधना होईल. महात्मा म्हणजे ठीक आहे बा, भगवंताची इच्छा. आणि मग त्यांनी काही धान्य आणून दिलं. आता धान्य त्या कुटीमध्ये ठेवल्यानंतर, तिथे महात्मा राहत होते त्या ठिकाणी, त्या कुटीमध्ये तिथे धान्य ठेवल्यानंतर आता तिथे उंदीर झाले ते धान्य खाण्यासाठी. मग त्या महात्माजीने त्या माणसाकडे तक्रार केली की अहो म्हणे, हे तुम्ही आणलं धान्य पण उंदीर येतात, ते तोडून टाकतात, खातात. म्हणजे काही चिंता करू नका महात्माजी, मी एक मांजर तुम्हाला देतो. मांजर आणून दिली. मांजर उंदीर खाऊ लागली किंवा उंदराचा फडशा करू लागली. असं करता 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 एक एक वस्तू त्यांची वाढत गेली. एक वस्तू मग शेवटी व्याप वाढला. ती गाय सांभाळणं, गाईला पिल्ले झाले, आणखीन म्हणजे असं व्याप वाढत गेला. महात्माजी म्हणाले, आता हे सगळं मला सांभाळणं आता कठीण चाललं आहे. म्हणे महात्माजीला काही चिंता करू नका, तुम्हाला एखादी मी पोरगी पाहून देतो. आणि महात्माजीला दिले पोरगे. महात्माजी बिचारे आता साधना करायची, तर साधना गेली कुणीकडं आणि भोगासक्त झाले, मुलं बाळ, झालं परिवार तयार. तर सांगायचं तात्पर्य की कर्माच्या संदर्भात हे लोक जे काही आहे ते म्हणतात की इथे भोग भोगण्यामध्ये सुख आणि समाधान आहे, पण वास्तविक जर विचार केला तर भोगामध्ये सुख आणि समाधान नाही. माऊली म्हणतात की येत हे वाचून काही आणि सर्वथा सुखाचे नाही, ऐसे अर्जुना बोलते पाही दुर्बुद्धी ते. ही दुर्बुद्धी आहे की केवळ भोगामध्ये सुख आहे, ही दुर्बुद्धी आहे केवळ भोगामध्ये समाधान आहे. म्हणून एक लक्षात ठेव, या भोगापासून सुख समाधान शांती तुला कधीही मिळू शकणार नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.